तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावना आजचा व्हिडिओ घेऊन आहे वेडिंग इन्व्हिटेशन फुल स्क्रीन व्हिडिओ. भावनो 9.16चा जो रेशो आहे भावनो, जो यूट्यूब शॉर्ट्ससाठी जास्त वापरण्यात येतो भावनो, त्याच ट्युटोरियलवरती मी घेऊन आलो तुमच्यासाठी फुल स्क्रीन वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ. टेक्स्ट PLP फाईलचा व्हिडिओ भावनो आलेला आहे. तुम्ही नसेल पाहिला तर आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून तुम्ही बघू शकता. ओके, इझिली. तर सिम्पली त्या काय करायचं आहे, आजच्या ट्युटोरियलमध्ये तुम्हाला सर्व बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत मी सांगणार आहे भावनो. ओके, ए टू झेड मटेरियल कसं भावना ॲड करायचं आपल्या काइन मास्टरमध्ये. ओके, तर सिम्पली इथे काइन मास्टरमध्ये यायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे पाहू शकता वरती टायटल द्यायचं आहे भावना. तुमच्या जे प्रोजेक्टचं जे नाव असेल ते तुम्ही इथे द्या. ओके, मी वेडिंग देतो, वेडिंग 9.16 जो रेशो असेल तो भावना मी इथे देतो आहे. ओके, 9.16 हा जो 9.16चा जो रेशो आहे, ओके, त्याला सिलेक्ट करून क्रिएटवरती क्लिक करायचं. क्रिएटवरती क्लिक केल्याच्यानंतर काय होईल भावना, इथे तुम्ही बघू शकता. ओके, इथे आल्याच्यानंतर इथे वरती इमेज ॲक्सेस आहे. ओके, इमेज ॲक्सेसवरती जाऊन एक बॅकग्राऊंडला ब्लॅक कलरचा इमेज ॲक्सेस करून घ्यायचा. ओके, ॲक्सेस करून घेतल्याच्यानंतर आता त्याच्यावरती आपण लेअर घेणार आहोत. जे तुम्हाला टेक्स्ट PLP फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेली जी बॅकग्राऊंड आहे भावनो, ते तुम्ही इथे ॲड करायचं आहे. ओके, हे तुम्हाला बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक असं तुम्हाला एक बॅकग्राऊंड मी दिलं आहे. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भावनो तुम्हाला मी काइन प्रोजेक्ट फाईल देणार आहे, प्लस हे मटेरियल मी सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, इथे बघू शकता हे झालेलं आहे भावनो. नंतर काय करायचं, याच्यावरती दुसरी लेअर येणार आहे, ती भावनो जो इफेक्ट असणार आहे तो इथे ॲड करायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. काइन PLP टेक्स्ट PLP फाईल प्लस काइन मास्टर प्लस फिल्मोरा असे आपल्याला 3 ॲपिके लागणार आहेत भावनो डिझाईन करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, आपण जो व्हिडिओ असणार आहे, ओके, तो याच्यावरती जो आपण लेअर लावणार आहोत तो इथे ॲड करून घ्यायचा. ओके, तो इथे ॲड करून घ्या. कुठे असेल तिथे बघू शकता तुम्ही. SD कार्डमध्ये जातो. SD कार्डमध्ये घ्यायच्यानंतर हे तुम्हाला मी एक लेअर दिलं आहे मटेरियलमध्ये, तुम्हाला प्रोव्हाइड असेल. याला वर्टिकलमध्ये कन्वर्ट करून घ्या, जेणेकरून पूर्ण जो आपला पोर्शन आहे तो वर्टिकलमध्ये, जे 9.16 जो रेशो आहे तो वर्टिकलमध्ये आहे. ओके, पोर्ट्रेटमध्ये करायचं आहे आपल्याला. वर्टिकल आहे त्याला पोर्ट्रेटमध्ये क्लिक करायचं आहे. ही जी व्हिडिओची लेअर आहे तिला काय करायची, इथून एकदम सेट करून घ्या फुल, नाही तर इथे राईटला जाऊन तुम्ही फुल स्क्रीन करू शकता. ओके, एवढ्या याच्यात काही सांगायची भावना गोष्ट नाही. याला काय करायचं, आता ब्लेंडिंगवरती जायचं आणि स्क्रीन करून घ्यायचं. ब्लेंडिंग ऑप्शन कुठे आहे, ओके, ब्लेंडिंग क्लिक करायचं. ब्लेंडिंगवरती केल्याच्यानंतर इथे स्क्रीनवरती जायचं, स्क्रीनवरती क्लिक करायचं. स्क्रीनवरती क्लिक केल्यानंतर त्याची ऑपोजिट 50पर्यंत आणायची. ओके, 50 आणलेली आहे भावना, इथे बघू शकता. याला काय करायचं, आता याची ड्युरेशन आहे ती इथे 40 सेकंदापेक्षा जास्त वाढवून घ्यायची. ओके, बघू शकता तुम्ही. याच्यावरती क्लिक करायचं, होल्ड करून ठेवायचं आणि राईट साईडला स्क्रोल करायचं, जेणेकरून त्याची जी साईज असते ती वाढत जाते. ओके, ह्यालाही तसंच करायचं आहे. जो बॅकग्राऊंड असणार आहे, बॅकग्राऊंडला तुम्हाला मोराचा पीस दिसत असेल, तुम्हाला टेक्स्ट PLP फाईलमध्ये मी प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घ्या. सर्व टेक्स्ट PLP फाईल पहिला ते प्रोजेक्ट बनवा, त्याच्यानंतर इथे सर्व काइन मास्टरमध्ये ॲड करा. ओके, तर काय करायचं, आता पिक्सल लॅबमध्ये या, तुमचे जे जे पोर्शन असतील ते इथे ॲड करा. पहिले गणपती बाप्पांचा भावना मी इंटरव्ह्यू दिला आहे. ओके, फुल स्क्रीन करा भावना. जो काइन मास्टर जो आपला सिलेक्ट करतो, जो रेशो सिलेक्ट करतो त्याच रेशोमध्ये ठेवून द्या. ड्युरेशन जे सिलेक्ट असतं त्याचं नॉर्मली 4 सेकंदाचं बघू शकता, इथे 4.5 सेकंदाचं त्याचं ड्युरेशन असतं, ते आहे तसं ठेवा. पुढे या, 1 सेकंद पुढे आल्याच्यानंतर परत लेअरवरती जाऊन जो दुसरा पोर्शन असणार आहे तो इथे ॲड करायचा. पिक्सल लॅबमध्ये जायचं, पासवर्ड व्हिडिओमध्ये असेल तुम्हाला काइन प्रोजेक्टचा, तो टाकून अनझिप करून घ्या. ओके, त्याच्यानंतर भावनो काय करायचं आहे, जे दुसरं नाव असणार आहे, तुम्ही दुसरं नाव जे तुमचं असेल, ओके, ते इथे तुम्ही टाकून घ्या. ओके, इथे मी विशाखा घेतो भावनो. विशाखा घेतल्याच्यानंतर काय करायचं, फुल स्क्रीन करायचं, जेणेकरून पूर्ण सेट होणार आहे. ओके, सेम आहे तिथं ठेवायची ड्युरेशन. ओके, दुसरी लेअरवर परत लेअरवरती क्लिक करून जो की नवरा नवरीचा जो भावनो ऑब्जेक्ट असेल तुमच्याजवळ, ओके, तो इथे ॲड करायचा. ओके भावांनो, हे जे डिझाईन आहे ते तुम्ही तुमच्या पर्पज यूजसाठी वापरू शकता, यूट्यूबसाठी वापरायचं नाही, कॉपीराईट येईल. ओके, त्यानंतर पुढे यायचं. पुढे आल्याच्यानंतर सेम तसंच आहे भावांनो, दुसरं नाव जे असणार आहे नवरा नवरीचं ते इथे सिलेक्ट करा. ओके, इथे बघू शकता ऋषिकेश केलं आहे. सेम परत एक लेअरवरती जातो, ऑब्जेक्टवरती क्लिक करतो. ऑब्जेक्टवरती पिक्सल लॅबवरती जाऊन जो आपण पेनची फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घेतलं आहे त्याला पूर्ण
फुल स्क्रीन करून घेतो. ओके, यालाही फुल स्क्रीन करून घ्या पूर्ण. जर तुम्ही भावना टेक्स्ट पी फाईलमध्ये पूर्ण एडिट केले तर याच्यामध्ये व्हिडिओ जबरदस्त होईल. ओके, असे सर्व जेवढे आहेत ते सर्व ॲड करून घ्या पटापट. ओके, जास्त वेळ लावत नाही भावना, पटापट सर्व लावून घ्यायचे. ओके, समारंभ झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे याला फुल स्क्रीन करा. लोड होते भावना. ओके, त्याच्यानंतर परत लेअरवरती जायचं. सर्व तुम्ही ऑब्जेक्ट ॲड करून घ्या. फक्त एवढंच की जेव्हा इफेक्ट्स आपण मारतो ते मेन असतं भावना इफेक्ट्सवरती. ओके, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, आणि पासवर्ड पण व्हिडिओमध्ये आहे. ओके, तर काय करायचं इथे बघू शकता. आता साखरपुडा समारंभ झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण घेणार आहोत हळदी समारंभ. ओके, हळदी समारंभ घेतलेला आहे. 4 सेकंदाची ड्युरेशन ठेवा. जराही न जो काइनमास्टर आपोआप भावना जो रेशो सिलेक्ट करतो. ओके, पासवर्ड 2929. ओके, पिक्सल लॅबमध्ये जायचं. पिक्सल लॅबमध्ये घ्यायच्यानंतर परत इथे जो पुढचा असणार आहे ते असणार आहे विवाह सोहळा. ओके, आता विवाह सोहळा त्यालाही फुल स्क्रीन करून घ्या. फुल स्क्रीन करून घेतल्याच्यानंतर स्टेप पुढे या. याची ड्युरेशन वाढून द्यायची. त्याला क्लिक करून त्याच्यावरती यायचं आणि थोडंसं 1 सेकंदाचा गॅप ठेवून पुढचा जो पोर्शन असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. आणि आता राहिलं विवाह स्थळ. ओके, विवाह स्थळ घेतलेलं आहे आपण इथे बघू शकता. याला काय करायचं, फुल स्क्रीन करून घ्या. विवाह स्थळला पाहून आपण खाली इमेज वापरलेली आहे जेणेकरून क्रिएटिव्हिटी दिसण्यासाठी. ओके, तुम्ही क्रिएटिव्हिटीसाठी तुम्ही डिझाईन वापरू शकता, बघू शकता. ओके, तुमच्याजवळ जर स्थळचं वगैरे काय असेल, निमंत्रक लिहू शकता. मी निमंत्रक नाही लिहिलं भावनो. ओके, तुम्हाला टेक्स्ट फाईलमध्ये तुम्ही निमंत्रक बनवू शकता. ओके, सर्व ॲडिट झालेलं आहे. जे भावनो लेअर आहे, एक लेअर राहिलेली आहे आपली, त्याचं पोर्शन आहे ते पूर्ण आपण वाढवून घेऊया. ओके, घेतलेलं आहे. आता जी वरती आपण जी इफेक्ट मारलेली आहे, ओके, तिचा एक कट करूया एवढा पोर्शन, जेणेकरून जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही. ओके, सर्व ॲड केलेलं आहे पाहून. पहिलं बेसिक टू एडवान्सपर्यंत सांगते मी. ओके, पहिले सर्व लेअर ॲड करून घ्या जेणेकरून कोणते लेअर राहिले असेल तर तुम्हाला इथे शो होईल. ओके, काय करायचं, आता हिला घ्यायचं, इन ॲनिमेशनमध्ये जायचं. इन ॲनिमेशन घ्यायच्यानंतर इथे क्लॉकवाईज इथे खाली ड्रॉप शॅडो वगैरे जे असेल भावनो ते तुम्ही इथे लावू शकता. ओके, पॉपअप डाऊन, स्लाइड अप, रबर स्टार, एंटर द स्लाइड, एंटर स्लाइड नको, वरती या, स्लाइड डाऊन, स्केल अप. हां, ओके, हा एक भावनं याला स्केलअप जो ओके, स्केलअप हा जो ॲनिमेशन आहे तो एक खतरनाक आहे. त्याला काय करायचं, 1.5चा जो ड्युरेशन आहे तो द्यायचा आणि आउट ॲनिमेशन फेड द्यायचं. ओके, सर्वांना भावनं आता काय करायचं, एक इफेक्ट मारत या. ओके, हे जे आता भावनं नाव आहे, जे पहिलं नाव असणार आहे नवरा नवरीचं, त्याला काय करायचं, इन ॲनिमेशनवरती जायचं. इन ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर स्केल डाऊन येईल भावनं इथे बघू शकता. ओके, पार्टी येतो. पार्टी याच्यानंतर प्ले करून बघूया, बघू शकता कसं आलेलं. ओके, नाव येतं त्यांना. आणि त्यालाच काय करायचं, आता खाली जे इमेज दिसते तुम्हाला भावनं, ओके, नवरा नवरीचे, त्याला इन इमेज काय द्यायची, स्लाइड अप द्यायचं. ओके, स्लाइड डाऊन, स्लाइड अप. ओके, इथे बघू शकता. परत मागे यायचं आणि थोडं प्ले करून बघायचं जेणेकरून तुम्हाला पूर्ण एकूण दिसून जाईल. याला आपण फेड मारलेला आहे. ओके, एकदम खतरनाक आलेलं आहे भावनो, सेम. आता याला पण फेड मारून द्या, आउट ॲनिमेशन फेड द्यायचा. सर्वांना भावना आउट ॲनिमेशन फेड द्या. ओके, सर्व तुम्ही एडिट करून घ्या पूर्ण तुमच्या मोबाईलमध्ये. ओके, आउट ॲनिमेशन फेड दिलेलं आहे, सेम तसंच यालाही तसंच द्या. ओके, सर्व द्यायचे भावना, जे जे ॲनिमेशन आहे ते तुम्ही इथे अपलोड करा. अपलोड केल्याच्यानंतर इथे काय करायचं, 1080p जो आता तो तुम्ही ते एक्सपोर्ट व्हिडिओ केलंच असेल करून काइनमास्टरमध्ये. ओके, तर एक्सपोर्ट केल्याच्यानंतर काय करायचं, इथे फिल्मोरा ओपन करून घ्यायचा आहे. ओके, फिल्मोरा ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व इथे व्हिडिओ दिसून जातील. ओके, तर व्हिडिओवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर इथे त्याला इम्पोर्ट करून घ्या. ओके, इम्पोर्ट करून बघू शकता तुम्ही, त्याचा असा इंटरफेस दिसतंय बघू शकता, बिना ट्रान्झॅक्शनचं. ओके, आपण आता ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये मारणार आहे इफेक्ट. इथे बघू शकता हे सर्व काइनमास्टरमध्ये पूर्ण एडिट झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण 1 सेकंदाचा गॅप ठेवलेला दिसत असेल तुम्हाला. ओके, तर काय करायचं, प्ले करायचं. प्ले केल्याच्यानंतर इथे बघू शकता जिथे तुम्हाला तो पोर्शन जाणार आहे. ओके,
आणि जिथे येणार आहे त्याच्यामध्ये भावानं तुम्हाला हे याच्यात क्लिक करायचं आणि इथे 2 क्लिपमध्ये क्लिक करायचं. या रेषेच्या बघू शकता. थांबा, पुढे एक परत चालू करायचं आहे. चालू केल्याच्यानंतर व्हिडिओ प्ले होईल. त्याच्यानंतर जिथे पोर्शन जातो आहे लेअरवरती क्लिक करायचं, जे आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर थोडं पोर्शन पुढे यायचं आणि बघायचं जिथे ऑब्जेक्ट मागे पुढे करायचं. ओके, इथे येतोय पोर्शन, इथे पूर्ण गेलेलं आहे. इथे बघा, आता जी मधली रेज तुम्हाला दिसत असेल त्या रेजच्या मधले इथे बघू शकता तुम्ही खाली क्रॉप लिहिलेलं आहे. त्या क्रॉपच्या वरती बघू शकता क्लिपिंगचं एक ऑप्शन आहे. ओके, त्या क्लिपवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय होईल, जे 2 पोर्शन आहेत त्या 2 पोर्शनला एक पोर्शनला 2 पोर्शनमध्ये ते डिवाईड करेल. ओके, त्याच्यामध्ये ते भावानो गॅप करून देईल तुम्हाला. ओके, तर काय करायचं, मी सर्व इफेक्ट मारून घेतलेत काइनमास्टरमध्ये. फक्त आता आपल्याला पूर्ण व्हिडिओला इफेक्ट मारायचे, एवढंच लक्षात ठेवा. ओके, याच्यावरती आलो, क्लिक करायचं, परत पुढे या. जिथे जिथे भावना तुम्ही पूर्ण जिथे पोर्शन घालवला आहे, ओके, जिथे तुम्ही 1-1 सेकंदाचा गॅप ठेवलेला आहे तिथे यायचं आणि इथे क्लिपिंग पूर्ण 2 क्लिपमध्ये डिवाईड करायचं. जेणेकरून काय होणार आहे, आपली डिझाईन आहे ती खतरनाक होणार आहे. ओके, तेच पुढे यायचं. पुढे आल्याच्या नंतर आता सर्वांना क्लिपिंग मारून दिलेली आहे. ओके, तर सगळ्यांना क्लिपिंग आपण मारून झालेली आहे, तुम्ही बघितलं असेल. ओके, सर्व सांगितले तुम्हाला म्हणून कसं मारायचे ते एकदम टोटली. तर आता काय करायचं, त्या क्लिपिंगवरती क्लिक करायचं. एकदम स्टार्टिंगला आल्याच्यानंतर जिथे पोर्शन आपण क्लिक केलेलं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे खाली तुम्हाला आता येतील इफेक्ट्स. ते झूम इफेक्ट्सवरती जायचं. झूम इफेक्ट्सवरती गेल्याच्यानंतर पहिले आधी खाली बघा एक कोपऱ्यामध्ये तुम्हाला डाउनलोडचं छोटं बटन दिसत असेल, तर त्याच्यावरती ते डाउनलोड करून घ्या जर तुमच्याजवळ डाउनलोड नसतील. ओके, डाउनलोड केल्याच्यानंतर काय करायचं, हे जे झूमचे जे ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करायचे. ओके, तर मी हा 2 नंबरच्या याला झूमचा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. इथे बघू शकता कसं दिसतं, एकदम खतरनाक. ओके, बघू शकता तुम्ही. ओके, बघू शकता परत पाठी येतो, बघू शकता एकदम. ओके, एकदम नाटकुला. याची ड्युरेशन काय करायची, 3 सेकंद एवढी करून ठेवायची. ओके, 3 सेकंद गेली, ओके करा. 3 सेकंद गेली, सेम पुढे यायचं. पुढे आल्याच्यानंतर इथे झूम इफेक्टवरती जायचं. परत दुसरा झूम इफेक्ट असेल तो तुम्ही मारून घ्या. ओके, झूम 2 मारलेला आहे, आपण झूम 3 मारूया. झूम 3 मारल्याच्यानंतर इथे 3 एवढी त्याची ड्युरेशन ठेवायची आणि ओके करून पुढे यायचं. असे सेम सगळ्यांना पाहून इफेक्ट मारा. खाली फक्त डाउनलोड करून घ्यायचं तुम्ही. ओके, डाउनलोड करून घेतलं असेल तर तुम्ही इफेक्ट मारू शकता एकदम नाटकुला, कोणतीच अडचण येणार नाही. फक्त तुम्ही एवढं क्लिपिंग नीट करा बस. जिथे तुम्ही फक्त गॅप ठेवलेला आहे 1 सेकंदाचा भावनो तिथेच तुम्ही क्लिपिंगचं ऑब्जेक्टला क्लिपिंग करा, एवढंच, बाकी काय नाही भावनो. एवढं नाटखोळा भावनो असा व्हिडिओ होतो याच्यामध्ये एकदम खतरनाक. जर तुमच्याजवळ अजून इफेक्ट वगैरे असतील तुम्ही इथे नक्की मारू शकता. ओके, मी सांगते म्हणून भावनो हेच मारायला असे नको, जे तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही मारू शकता. मी तुम्हाला पूर्ण समजवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, व्हिडिओ कसा दिसेल असं सांगतोय. ओके, पूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत मी सांगतोय. ओके, पूर्ण पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळाला असेल भावनो. ओके, तर काय करायचं आता इथे बघू शकता, हा जो इफेक्ट आहे 3 नंबरचा त्याला घेऊया 3 सेकंद एवढे. ओके, टोटली आता आपले मारून झालेले आहेत. आता स्टार्टिंगला यायचं आणि प्ले करून बघायचं. ओके, प्ले करून बघू शकता गणपती बाप्पांचा भावनो इमेज आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पहिला जो पोर्शन आहे तो आलेला एकदम जबरदस्त हटके भावनो. त्यानंतर तुम्ही भावनेला सॉन्गही देऊ शकता. मी सॉन्ग का नाही देत, कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो, त्या कारणाने मी सॉन्ग देत नाही. तुमच्याजवळ तुम्ही सॉन्ग इथे अपलोड करू शकता. इथे अपलोड करा भावनो फिल्मोरामध्ये. ओके, कारण की जर तुम्ही ते काइनमास्टरमध्ये जर अपलोड केले तर तिथे सर्व काय होईल की इथे आपण जेव्हा क्लिपिंग करू तेव्हा ते सर्व कट होत जातील. ओके, पासवर्ड आहे भावनो 50. ओके, त्यानंतर पुढे यायचं. पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता सर्व व्हिडिओ A to Z झालेला आहे. इथे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. एक्सपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता एक्सपोर्ट आहे 1080pला एक्सपोर्ट करायचं. ओके, एक्सपोर्ट केल्याच्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल एकदम खतरनाक. इथे बघू शकता खाली % पडत आहेत. ओके, तर सर्व पाहून एकदम नाटखुलासा व्हिडिओ होईल तुम्हाला. नक्कीच तुम्ही बघितलं असेल. टेक्स्ट PLP फाईल जर तुम्ही अजून नसेल बघितली जाऊन तुम्ही बघून घ्या. आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेक्स्ट PLP फाईल, ती व्हिडिओ बनवलेली आहे भावनो. ओके, तुम्हाला आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल प्लस काइनमास्टरची प्रोजेक्टची फाईल तुम्हाला मिळून जाईल. पासवर्ड टाकून अनझिप करा. ओके, धन्यवाद. तिसरा पासवर्ड आहे भावनो 2020. ओके, धन्यवाद.